भारतीय जनता पक्ष व महायुती म्हणून आज आपल्या या संघटनात्मक बैठकीच्या निमित्ताने उपस्थित असलेले भारत सरकारचे कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री सन्मान्य राणेसाहेब, आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य रवी चव्हाण साहेब, माजी खासदार सन्मान्य निलेश राणेजी, माजी आमदार सन्मान्य बाळा मानेजी, माजी आमदार सन्मान्य प्रमोद जटार साहेब, माजी आमदार सन्मान्य गोगटे साहेब, माजी आमदार सन्मान्य राजन तेलीजी, सन्मान्य दत्ता सामंतजी, सन्मान्य मनीष दळवी, सन्मान्य अतुल काशेकरजी, सन्मान्य आमचे शैलेंद्र दळवीजी, या जिल्ह्याचे भारतीय जनता पक्षाचे आमचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य प्रभाकर सावंत साहेब, श्वेताताई कोरगावकर मॅडम, मंचावर उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे सर्वच प्रमुख मान्यवर, उपस्थित असलेले सर्वच बंधू भगिनींनो आणि माझे सर्व तरुण मित्रांनो, आजची ही बैठक ही आपल्या भारतीय जनता पक्षाची संघटनात्मक बैठक आहे. यानंतर महायुतीची बैठक होणार आहे. पण आज आपण जे इकडे सगळेजण जमलेलो आहोत ते येणाऱ्या 7 मेला जी लोकसभेची निवडणूक येणार आहे त्या निवडणुकीसाठी आपण सर्वजण आपल्याकडे असलेली सगळी जी जबाबदारीची पदं आहेत, जे काम आपण गेली 2.5 वर्ष भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आपण जे करतात त्याचा आता जसा अतुल काळशेकरजींनी उल्लेख केला त्याचा रिझल्ट देण्याचा वेळ आता या निमित्ताने आलेला आहे. काही वर्षापासून जे दर महिन्याला केंद्रीय भारतीय जनता पक्षाचं कार्यालय असेल किंवा आपल्या प्रदेश कार्यालय असेल, हे असंख्य कार्यक्रम आपल्याकडे द्यायचे, सगळी माहिती मागायची आणि विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला आढावा देण्याला सांगितलं जायचं. तेव्हा आपल्याला वाटायचं अरे असंख्य एवढी कार्यक्रम आम्ही कशी करायची. आणि तरीही मी आपल्याला या निमित्ताने आपल्या वरिष्ठांसमोर मी भारतीय जनता पक्षाच्या आपण सगळ्या कार्यकर्त्यांचं मनापासून कौतुक करेन की ज्या ज्या जबाबदाऱ्या केंद्रीय भारतीय जनता पक्ष असो किंवा प्रदेश भारतीय जनता पक्ष असो, जे जे कार्यक्रम आपल्या सगळ्यांना दिले ते कार्यक्रम 100% पार पडण्यासाठी आपण सगळ्या जणांनी मेहनत घेतली. यासाठी मनापासून आपल्या या निमित्ताने अभिनंदन करीत. सगळे जे जे कार्यक्रम आपल्याकडे पाठवले गेले ते आपण प्रामाणिक पद्धतीने पार पाडले. आपण जेव्हा जेव्हा आपले प्रदेश अध्यक्ष सन्मान्य बावनकुळे साहेब आपल्याशी बोलायचे, मग VC द्वारे असे किंवा समोर आल्यावर, तेव्हा तेव्हा त्यांनी आपल्याला एक विषय आपल्याला नेहमी उल्लेख केला होता की आपल्याला प्रत्येक बूथवर 51% मतदान हे महायुती आणि भारतीय जनता पक्षाला आपल्याला मिळवून द्यायचं आहे. बांधवांनो, ही निवडणूक आणि आता हा जो टप्पा आहे हा त्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. इकडे बूथ अध्यक्ष आलेले आहेत, सुपर वॉरियर आहेत, त्या भागाचे प्रमुख पदाधिकारी आहेत. तुम्ही आखलेला आपल्या बूथचा सगळा अभ्यास आपल्या प्रत्येक बूथवर जो 51% जो मतदान आपल्याला मिळवायचं आहे त्या दृष्टिकोनातून आपण केलेली तयारी, केलेला जनसंपर्क, त्या सगळ्या दृष्टिकोनातून ही बैठक महत्त्वाची आहे आणि हा पूर्ण टप्पा महत्त्वाचा आहे. इकडे उपस्थित असलेला प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्ता त्या बूथचा तुम्हाला लोकांना प्रत्येकाला चोख अभ्यास आहे. जे सुपर वॉरियर्स आपण या निमित्ताने नेमले होते त्या सुपर वॉरियर्सकडे तुमच्याकडे गेलेले जबाबदाऱ्याच्या अनुसार तुम्हाला आता पावलं टाकण्याची वेळ आलेली आहे.
म्हणजे जेव्हा आपण आपल्या वरिष्ठ नेत्यांकडे सांगतो की आम्ही ही लोकसभा आणि अगोदरचे जे काय आपले वक्ते आपले जटार साहेब असो काळशेकरजी असो त्यांनी सांगितलं, जटार साहेबांनी सांगितलं आपल्याला एवढे लाख मतदान आपल्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मिळून द्यायचे. आता ते ऐकल्यानंतर जसं आपण सरळ टाळ्या वाजवल्या, बांधवांनो टाळी वाजवणं हे सोपं काम आहे, पण आपल्याला तो आकडा पोचायचा असेल तर आपल्याला जो ठरवून दिलेला जो उद्दिष्ट होता त्या बूथवर 51% मतदान कमीतला कमी मिळवायचं आहे. तो उद्दिष्ट पार कसा पाडायचा ह्यासाठी तुमची रणनीती तयार असली पाहिजे. समोर जी काय तयारी आता आपल्याकडे जवळपास 35 दिवस राहिलेले आहेत. इकडचा उभाटाचा सिटिंग खासदार आहे, त्यांनी तयारी काही महिन्या अगोदरपासून तो सगळीकडे फिरायला सुरू झालेले आहेत. म्हणून आपण महायुतीचे कार्यकर्ते म्हणून, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आता आपल्याला दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याची वेळ आलेली आहे. म्हणून तुम्हाला प्रत्येकाला ह्या निमित्ताने विनंती करेन, मी काय जास्त वेळ बोलणार नाही कारण आपले प्रमुख बोलतील, पण 4 वाजताच्या जे काय आपला महायुतीचा मेळावा आहे तेव्हा राजकीय बोलूच. पण आता आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की हातात असलेली माहिती, हातात असलेला मतदानाचा आकडा, तो मतदानाचा आकडा कसा त्या टप्प्यापर्यंत पोचायचं यासाठी तुम्ही प्रत्येकजण आपली आपली रणनीती तयार करा. तुम्हाला माहिती आहे कोणाकडे जायला पाहिजे, कोणाला नमस्कार करायला पाहिजे, कोणाकडे चमत्कार करायला पाहिजे, ही सगळी आखणी तुमच्या लोकांकडे आहे. तुम्हाला माहिती आहे कुठल्या पद्धतीने तो आकडा मिळवायचा. तुम्ही असंख्य लोकांनी ते निवडणुका लढवलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या निवडणुकीसाठी तुम्ही जेव्हा उमेदवार असता तेव्हा जी रणनीती तयार करता, ABC जी यादी तयार करता, त्याप्रमाणे जी रणनीती लावणे आता अपेक्षित आहे. आता सगळ्याच गोष्टी काय जाहीर बैठकीमध्ये बोलू शकत नाही. कशा बाहेरचे मतदार येतात, कसे काही बाकीचे विषय येतात, हे तुम्हाला लोकांना सगळ्या पद्धतीने माहिती आहे. फक्त ह्या मेळाव्याच्या निमित्ताने आपण आपल्या वरिष्ठ नेते मंडळींना विश्वास देऊ की ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ज्या मतदानाचा आकडा आपल्या नजरेसमोर आहे तो मतदानाचा आकडा आम्ही तुम्हाला मिळून देणारच, हा विश्वास या निमित्ताने आपण मिळून द्यायचा आहे. त्यासाठी साम दाम दंड भेद जे काय विषय आहे ते सगळं पूर्ण करण्याचा प्रयत्न आपला असला पाहिजे. आपल्याला ह्या निवडणुकीमध्ये कुठेही गालबोट लागता कामा नये, या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. कधी कधी अपघात आपण चालवत असताना होत नाही, पण समोरची गाडीची चूक असली तरी अपघात होतो. पण तुम्ही काम करत असताना ह्याची काळजी घेतली पाहिजे. कोणीही समोरून, त्या लोकांना माहिती आहे की आपल्याला इकडची सगळी आपली तयारी झालेली आहे, आपला अभ्यास झालेला आहे. आपण जेव्हा मैदानात उतरू तेव्हा हे आपल्या समोर पण उभं राहू शकत नाही, अशी परिस्थिती आपल्या विरोधकांची झालेली आहे. फक्त ते लोक फार बारकाईने लक्ष कशावर ठेवतायत की आपल्या गावागावामध्ये बूथनिहाय कोणाकोणामध्ये वाद आहेत, कोणाकोणामध्ये तंटे आहेत, आणि मग त्या लोकांमध्ये वाद वाढवायचे कशी, दरी वाढवायची कशी, यावर त्यांच्या सगळ्यांची रणनीती ठरलेली आहे. म्हणून आपल्याला ह्या निमित्ताने विनंती करेन, आपल्याला बाकी काहीच करायची गरज नाही. आपल्याकडे हातात असलेलं बूथचं मतदान हे शाबूत कसे ठेवता येईल, हे वाढवता कसे, एवढंच तुम्ही लक्ष ठेवा. बाजूला बूथमध्ये काय चाललंय, बाजूला गावामध्ये काय चाललंय, हा आपला विषय नाही. सुपर वॉरियर म्हणून आपल्याकडे दिलेले जे काय बूथ आहे, जे काय मतदान केंद्र आहेत, तेवढ्या मतदान केंद्रापर्यंत तुम्ही अगर लक्ष घातलं तरी मी तुम्हाला बोलतो आपल्याला जो अपेक्षित निकाल आहे तो निश्चित पद्धतीने लागणार. म्हणून या निमित्ताने आपल्याला विनंती करेन की ह्या सगळ्या गोष्टीचा जो आढावा आपल्या समोर घेतला जाईल, आपल्या हातात असलेलं जो मतदान आहे, या पूर्ण 35 दिवसामध्ये वारंवार जेव्हा आपण मतदारांकडे जाल तेव्हा मतदारांपर्यंत आपल्या असलेली माहिती, आपल्या असलेला जनसंपर्क, त्यांच्याकडे आपल्याला जे काय आपल्यामध्ये संपर्क असेल तो वाढवता कसा येईल ह्यावर आपण लोकांनी लक्ष घालावं, एवढीच विनंती मी आपल्याला ह्या निमित्ताने करेन. आपण सर्वजण या 35 दिवसामध्ये
आपला महायुतीचा उमेदवार, आपले महायुतीचा पक्ष म्हणून, महायुतीची ताकद म्हणून आपल्याला ह्या मतदारसंघावर जेव्हा 4 जूनला निकाल लागेल आणि मोदी साहेब अभिमानाने पुरी यादी बघतील, तेव्हा पहिल्या 5 क्रमांकामध्ये हा सिंधुदुर्ग रत्नागिरीचा खासदार असला पाहिजे, असं मतधिक्य त्यांना मिळवून देऊ, एवढा विश्वास आणि एवढी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.